महाविकास आघाडीतून मनसे बाहेर, स्वबळावर 8 जागा लढवणार, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांची माहिती. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेर पडली आहे. मनसे स्वबळावर 8 जागा लढवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी मंगळवारी 30 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता प्रसारमाध्यमांना दिली. मनसेचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे डफळ यांनी सांगितले. अहिल्यानगरमध्ये म्हणजे दोन बंधू एकत्र आल्यानंतर आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दोघांनाही स्वागत केलं होतं आणि एक चांगली बाब घडते. या नगर शहरामध्ये असलेली परिस्थिती पाहता या सर्वांनी एकत्र येणं ही भूमिका होती. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आघाडीमध्ये त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं. आम्ही आघाडीच्या सर्व बैठकांना या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि वाटाघाटीच्या स्वरूपामध्ये आज आपण एक भारतीय जनता पार्टीवर मोठा आरोप या ठिकाणी करतो की पोरं पळवणारी टोळी झालेली आहे. त्याच पद्धतीचे आमचेही काही उमेदवार पळवणारी ही टोळी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. त्या बैठकीत आम्हाला काही गोष्टी अशा जाणवत होत्या की काही आमच्याकडे असलेले चांगले उमेदवार तुम्ही या ठिकाणी आमच्या चिन्हावर लढवा. उदाहरणार्थ एक माझ्या पत्नीला या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला या 3 नंबर प्रभागामधून लढवं आणि ते मशालीवर लढवं अशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवलं होतं. पण या सगळ्या गोष्टी कसं आहे, एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष या कारणाने मी ती सगळी भूमिका करू शकत नव्हतो की एखाद्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष त्याच्याकडे स्वतःचं या ठिकाणी रेल्वे इंजिन असताना सुद्धा मशालीवर लढणं हे कितपत योग्य होतं हे माझ्या काही बुद्धीला या ठिकाणी पटलं नाही. मग आता तुम्ही आघाडीमध्ये आहे की बाहेर पडणार काय? आम्ही कालच रात्री या सगळ्या बाबतीत खासदार साहेबांना या ठिकाणी सांगितलं, पण त्यांनी म्हणावं तसं या ठिकाणी लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी बाहेर पडलो आणि स्वबळावर या नगर शहरामध्ये निवडणुकीला सामोरं जात आहोत. बैठकीतही प्रचंड वाद झाले, चर्चा आहे, नेमकं काय वाद झाले? वाद म्हणजे या ठिकाणी अशी परिस्थिती होती की पहिल्या दिवसापासून जेव्हा मीटिंग आपण या सगळ्या आघाडीच्या वाटाघाटीमध्ये बसल्यानंतर आमच्याकडे आहे असा कुठलाही एक रकाना नव्हता की त्या ठिकाणी आमचा उमेदवार नाही. आम्ही ज्या ठिकाणी आम्ही मागणी केली त्या ठिकाणी आमचे माणसं आहेत, तुमचा माणूस या ठिकाणी दाखवा, अशा पद्धतीने फक्त आमच्याकडनं माहिती काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही जसं म्हणता की उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केला, नेमकं कुणी केला प्रयत्न? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आता जे खासदार आहेत ते शिवसेना होती, त्याच्यानंतर काँग्रेस होती, नेमकं कुणी तुमचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केला? हा आरोप तर मी सर्वांवरच करतोय. मी ज्या पद्धतीने आज सर्वांना या ठिकाणी बोलून विचारलं जात होतं की अर्थात एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याच्या मुलाखती घेण्याचा अधिकार आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आमच्या कॅन्डिडेटला बोलून तुम्ही प्रश्न विचारू नाही शकत. आम्ही त्यांच्या कॅन्डिडेटला विचारत होतो की तुझी आर्थिक क्षमता काय आहे. आमच्या कॅन्डिडेटला प्रश्न विचारण्याचा काय अधिकार होता? मग आता मनसे स्वबळावर लढणार का आणि किती जागांवर निवडणूक? नाही, स्वबळावर म्हणजे कमी अवास्तव कुठली मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली नव्हती. पहिल्याच बैठकीत आपण या ठिकाणी सांगितलं होतं आम्ही अवास्तव काही बोलणार नाही, कारण आम्ही सगळ्यात उशिरा जो घटक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो या ठिकाणी आलेला होता. त्याच्यामुळं आमच्याकडे जे उमेदवार होते आणि मुळात तेच उमेदवार आम्ही या ठिकाणी सांगितलं की IAAB फॉर्म म्हणून कोणालाही तिकीट देण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी मागही कधी केली नव्हती. आणि यावेळेसही माननीय राजसाहेबांचे आदेश होते की आपल्या मूळ कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तुम्ही उमेदवारी द्या. स्वबळावर या ठिकाणी आम्ही 8 जागा लढतोय.